हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह चालतं हेच एक फेक नॅरेटिव्ह आहे. हिंदुत्व ही पॉलिसी नाही असू शकत, हिंदुत्व ही घोषणा असू शकते. मोदी फ्रंट फूटवर नक्की नाही, विरोधक फ्रंट फूटवर नक्की आहे. वक्फ बोर्डाला युटर्न, यूपीएससी लॅटरल एंट्रीला युटर्न, ब्रॉडकास्ट बिलला युटर्न, जातीगत जनगणनेचं समर्थन आरएसएस करतं आणि भाजपला ते करता येत नाही, हा पण एक प्रकारचा युटर्न. 100 दिवस गणायची काहीही गरज नाही. 100 दिवस ही एक फॉल्स कल्पना आहे. 5 वर्ष हाच तुमचा लेखोजोखा असू शकतो. जरी मोदी गव्हर्नमेंटवरती किंवा एनडीए गव्हर्नमेंटवरती टीका होत असते की हे एनडीए गव्हर्नमेंट आहे, मोदी गव्हर्नमेंट नाही, पण हे मोदी गव्हर्नमेंटच आहे. कारण नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू सध्या तरी या सरकारला चॅलेंज करण्याच्या अवस्थेत. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन 100 दिवस उलटून गेलेत. या 100 दिवसांमध्ये नरेंद्र मोदींची कामगिरी कशी राहिली, या 100 दिवसांमध्ये नरेंद्र मोदी सरकार दिसलं की एनडीएचं सरकार दिसलं, यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी. सर, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. सर, या 100 दिवसातील कामगिरी कुणाची, म्हणजे नरेंद्र मोदींची की एनडीए सरकारची, काय वाटतं? मोदी सरकार राहिलं नाही, कारण त्यासाठी भाजपचं बहुमत राहिलेलं नाही. आणि हे बहुमत 2014ला आपल्याला बघायला मिळालं की पहिल्यांदा 272 प्लस जागा म्हणून भाजपचं सिंपल मेजॉरिटी आली होती, पूर्ण म्हणजे बेसिस पण सिंपल होती ती. 2019ला नुसतं बहुमत नाही तर बहुमताच्या पलीकडे 300 पारच्या जागा मिळाल्या होत्या, जे अगदी म्हणजे राजीव गांधींना इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मिळालेल्या प्रतिसादानंतरचा हा मोठा प्रतिसाद आहे. आणि याबद्दल थोडं कौतुकाने भाजपबद्दल सांगायचं तर हे लक्षात घेतलं पाहिजे. राजीव गांधींना सहानुभूतीचा फायदा झाला होता, त्यामुळे तो जो परफॉर्मन्स आहे तर किंवा त्या ज्या जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या त्या सहानुभूतीने मिळाल्या आणि काँग्रेसही मान्य करेल. असं काही ग्रेट त्या काळात घडलं नव्हतं की ज्याच्यामुळे इतक्या थम्पिंग मेजॉरिटी एवढी प्रचंड मिळावी. पण इथे मात्र असं नव्हतं. एक सत्ता झाल्यानंतर दुसऱ्या सत्तेला सामोरं जाताना मिळालेली मेजॉरिटी होती जी 300 पारची जागा त्यांना मिळाली. त्यामुळे त्याचा एक बेनिफिट त्यांना नक्की मिळाला. यावेळी मात्र तो मिळालेला नाहीये. त्याची कारण ते एक वेगळा पूर्ण डिस्कशन होईल, का नाही मिळाला त्याच्यावर भरपूर चर्चा पण झालेली आहे. आणि त्यामुळे मग आताचं सरकार हे एनडीए गव्हर्नमेंट आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं, 2014 आणि 2019ला निवडणुकीच्या झाल्यानंतर बीजेपी पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे संसदीय बोर्ड यांच्या बैठकीत पंतप्रधान कोण असेल हे ठरवलं गेलं होतं. यावेळी मात्र बीजेपीची पार्लमेंटरी बोर्ड मीटिंग झालीच नाही, ती झाली एनडीएची. आणि एनडीएने ठरवलं, नितीश कुमार त्यांनी जाहीर केलं की मोदी हे आमचे पंतप्रधान असतील. यामध्येच हा सगळा फरक स्पष्ट होतो की यंदा एनडीएचं गव्हर्नमेंट आहे. 100 दिवस एनडीएचे झालेले आहेत. एनडीए सरकारचे पंतप्रधान असलेल्या मोदींनी या 100 दिवसातल्या कामगिरीचा लेखाजोखा दिलेला आहे. आणि एकदम तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना थांबण्यापूर्वी हेही लक्षात घेऊया, मोदी 75 मध्ये आता आलेले आहेत, वयाच्या 75रीत आलेले आहेत. आणि त्यामुळे कदाचित पुढच्या 1-2 वर्षात ते एखादी नाट्यमय एक्झिट घेतील या पदावरनं, अशी सुद्धा चर्चा आहे. तो पुढचा विषय. सर, सरकार स्थापन झाल्यानंतर एक अनुमान मानले जात होते की नितीश आणि चंद्रबाबू हे दोघेही मोदींसाठी किंवा एनडीए सरकारसाठी डोकेदुखी ठरतील. तर आता काय चित्र दिसतंय? तसं 100 दिवसांमध्ये दिसलं का? खरंच डोकेदुखी ठरली का त्यांची? नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हे डोकेदुखी किंवा एक प्रकारचे म्हणजे स्पीड ब्रेकर सारखं काम करतायत हे तर दिसून आलंच होतं. त्यांनी आल्या ज्या काही मागण्या पुढे केल्या होत्या, बिहारला स्पेशल स्टेटस द्या, आंध्र प्रदेशला स्पेशल स्टेटस द्या, जे मोदींच्या आवाक्याबाहेरचं आहे. एखाद्या राज्याला स्पेशल स्टेटस देणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खर्चिक गोष्ट आहे, इतर राज्यांना नाराज करणारी गोष्ट आहे. त्यानंतर जो बाकीचे काही त्यांनी कायदे आणायचा प्रयत्न केला होता, त्याला सुद्धा वक्फ बोर्डाचं तर उदाहरण अतिशय प्रसिद्धच आहे. त्याबद्दल आपण येऊच की युटर्न गव्हर्नमेंट का म्हटलं गेलं या सरकारला. पण नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी कास्ट सेन्ससचा मुद्दा असेल, जाती आधारित जनगणनेचा मुद्दा असेल, त्याबद्दल एक फेवर दाखवलेला आहे. नितीश कुमारांचा तर प्रश्नच नाही. त्यांनी तर स्वतःच बिहारमध्ये जात जनगणना एक प्रकारे एक सर्वे करून पण घेतला होता. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांचा डिटरन्स आहेच मोदी सरकारला. मुसलमानांच्या वरच्या कुठल्या पॉलिसी काही आणायच्या असतील तर आज त्यांना थेट, म्हणजे उदाहरणार्थ जो सेक्युलर सिव्हिल कोड नावाचा शब्द त्यांनी वापरला युनिफॉर्म सिव्हिल कोडला, त्याला सुद्धा नितीश कुमार यांची थेट सहमती नाही, चंद्रबाबूंची थेट सहमती नाही. तर या गोष्टींमुळे मोदी गव्हर्नमेंटला जे अनेक बाबतीत युटर्न घ्यावे लागले, त्याच्यातला नितीश कुमारांचा जो हा अग्निवीर योजना आहे केंद्र सरकारची, त्याला नितीश कुमारांचं म्हणणं आहे की त्यांनी काही थेट विरोध नाही केलेला, पण स्वतःची रिझर्वेशन मांडलेली आहे.
वक्फ बोर्डाच्या बाबतीत सुद्धा रिझर्वेशन्स मांडलेली आहेत. आणि या सगळ्या बाबतीत बोलत असताना तुम्हाला जाणवेल की किंवा जातीगत जनगणनेला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे भाजपला हा एक त्रास आहे थोडासा. पण इथे असं एक सर्वपट चित्र तयार करणं की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे गळ्यातले धोंड आहे, भाजपला अडचणीचे आहेत, तर या गैरसमजातून आपण सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू याची जी किंमत एनडीएत होऊ शकते ती इंडियामध्ये होऊ शकत नाही. एक पु ल देशपांडेंच्या अंतू बर्वा या पात्राच्या बाबतीत असं लिहिलेलं आहे. अंतू बर्वा म्हणतो की गांधीजींचा आम्हा कोकणवासियांना काय कौतुक, आम्ही सगळेच धोतरणी पंचामध्ये असतो. आता मला सांगा, ज्या इंडिया आघाडीमध्ये सगळेच सेक्युलर आहेत, सगळे आपापल्या प्रदेशातले ताकदवान नेते आहेत, तिकडे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या त्यागाला कोण विचार? तिकडे ते स्वतःचा आवाज दटावून देऊ शकत नाही, तिथे ते हवी होऊ शकत नाही, तिथे आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ शकत नाही. मोदींच्या बाबतीत मात्र सत्तेचे सगळे लाभ घेत शिवाय आपल्या राज्याच्या पदरी काय काही पाडत ते एक बॅलन्स तयार करू शकतात. त्यामुळे थोडं धाडसी विधान करायचं. तर मोदींना जितकी गरज नसेल, गरज आहे का तर नक्की गरज आहे, पण मोदींपेक्षा सुद्धा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंना एनडीए बरोबर राहण्याची गरज आहे, मोदींबरोबर राहण्याची गरज आहे. त्यामुळे जरी मोदी गव्हर्नमेंटवरती किंवा एनडीए गव्हर्नमेंटवरती टीका होत असते की हे एनडीए गव्हर्नमेंट आहे, मोदी गव्हर्नमेंट नाही, ते टेक्निकली बरोबर आहे, जागांच्या हिशोबात बरोबर आहे, पण हे मोदी गव्हर्नमेंटच आहे. कारण नितीश कुमार चंद्राबाबू नायडू सध्या तरी या सरकारला चॅलेंज करण्याच्या अवस्थेत. सर, गेल्या 100 दिवसांमध्ये मोदींनी काय केलं, जशी चर्चा होते तशीच चर्चा मोदींनी काय केलं नाही अशी पण चर्चा होते. म्हणजे काही कायदे माघारी घेण्यात आले, वक्फ बोर्डाचं जे बिल विधेयक आणलं ते पास न करता त्यांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे म्हणजे जेपीसी कडे पाठवलं. या गोष्टी तुम्हाला काय दर्शवतात? कायदे मागे घ्यावे का लागतायत, जेपीसी कडे का पाठवावं लागतंय? या बाबतीत एक असा उल्लेख अनेक ठिकाणी बघायला मिळतो जो मला बऱ्यापैकी पटतो, की जरी मोदी गव्हर्नमेंट त्याच्या या मोदी 3.0 म्हणा किंवा मोदी सरकार 3.0 म्हणा, यामध्ये अजूनही ते त्यांचा जो जुना मोल्ड होता की आपण सगळे निर्णय घेणार आणि मग विरोध सगळे डावलून आपण ते सगळे मार्गी लावणार, त्या मोड मधून आणि त्या मोल्ड मधून ते बाहेर आलेले नाहीये. आणि म्हणून जसं तुम्ही आता युटर्नचा उल्लेख केला तसा वक्फ बोर्डाचा तर मुद्दा आहे, तो जेपीसी कडे पाठवावा लागला. करता कॉमन सेन्स होता. जेपीसी कडे जाण्याच्या पूर्वी तुम्ही स्वतःच जर का म्हणाला असतात की आम्ही हा नवीन कायदा आणतोय आणि यासाठी आम्हीच ही मागणी करतो की पहिल्यांदा समितीकडनं ती जावी, तर मोदी गव्हर्नमेंटला फेस सेव्हिंग करता आलं असतं. तुम्ही जे जेपीसी कडे पाठवता तुम्हीच म्हणा, संसदेच्या स्थायी समित्या असतात, त्यांचं काम चालूच असतं, तिकडे तुम्हीच रिफर करा. आज या जेपीसीचं सुद्धा लक्षात घेऊया आपण, जेपीसी कडे जाण्याचं श्रेय किंवा त्याला काय म्हणा क्रेडिट ते सुप्रिया सुळेंचं आहे. सुप्रिया सुळेंनी हा मुद्दा मांडला होता आणि जो ऍक्सेप्ट झाला आणि काही तसं झालं. हे मोदी सरकारच्या बाबतीत टाळता आलं असतं, त्यांना स्वतःलाच फायदा घेता आला असतं. तुम्हाला समजा न्यायचंय वक्फ बोर्डाचा, आता वक्फ बोर्डाच्या बाबतीतले सुद्धा अनेक गोष्टींच्या बाबतीत त्याच्यावरती टीका टिप्पणी सुद्धा होऊ शकते आणि त्याचवेळी वक्फ बोर्डाच्या बाबतीत काही सुधारणा असायला हव्यात का याबद्दल मत व्यक्त होऊ शकतात. पण सध्या असं आहे की मोदी आणि भाजप म्हटल्यानंतर एक नॅरेटिव्ह सेट झालेला आहे. तुम्ही अल्पसंख्याकांच्या विरोधात आहात, तुम्हाला त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करायचा, तुम्ही ट्रिपल तलाकच्या बाबतीत तेच केलं होतं, तुम्हाला मुसलमानांबद्दल रिझर्वेशन. त्यामुळे आपण मानून चालू की वक्फ बोर्डाच्या बाबतीत भाजपला मनापासून काहीतरी करायचं असलं तरी तुम्ही तुमची जी प्रतिमा गेल्या काही वर्षांमध्ये बनवलेली आहे, इनफॅक्ट नेहमीच ती बनली होती, त्यामुळे तुम्हाला पाऊल स्वभाव शांतपणे उचलायला हवं होतं. जेव्हा तुमच्या समोर आज तगडा विरोधी पक्ष नेता आहे, जो विरोधी पक्ष नेता पण आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा आहे, हे त्यांनी करायला हवं होतं. त्याच्यानंतर ब्रॉडकास्टच्या बाबतीत तेच झालं. ब्रॉडकास्ट बिलच्या बाबतीत किंवा आपण ज्या डिजिटल मीडियात काम करतो त्यांना रेग्युलराईज करायचा त्यांचा प्रयत्न सुद्धा अशाच प्रकारचा होता. त्याच्यावरती जोरदार टीका झाली आणि तिथे मात्र गमत बघा, तिथे मात्र म्हणजे जी ब्रॉडकास्ट इंडस्ट्री म्हणजे काय, शेवटी ते जे कोणी स्टेक होल्डर आहेत, कंपन्या आहेत, मालक आहेत तेच आहेत, पण तिथे मात्र मोदी सरकारने कोणत्याही गाजावाजा न करता सहज ते बिल मागे घेतलं. पण इकडे वक्फ बोर्डाच्या बाबतीत मात्र आयतं खोलीत तुम्ही विरोधकांच्या हातात दिलं, जे टाळता आलं असतं. पण ठीक आहे, जे केलं ते बरोबर केलं. ब्रॉडकास्ट बिल सुद्धा परत जायला हवं होतं. वक्फ बोर्डाचं सुद्धा जेपीसी कडे झाले, अतिशय योग्य झालेलं आहे. तिसरा मुद्दा युपीएससीचा लॅटरल एंट्रीचं पण तेच झालं. तुम्हाला जर का माहितीये की तुम्हाला जर का या देशामध्ये अग्निवीर योजनेला विरोध होतो, या देशामध्ये जातीगत जनगणनेचा मुद्दा, लक्षात घ्या हे सगळे मुद्दे जोडलेले आहेत. अग्निवीर योजनेचा मुद्दा हा जातीय जनगणनेला पण जोडला गेलेला आहे, त्यामुळे त्याचा संबंध युपीसीच्या लॅटरल एंट्रीकडे जातो. हे जर का तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही लॅटरल एंट्री कशी काय आणता? आणि त्यावरती विरोधकांनी एकदम अचूक बॉल खेळला. विरोधक म्हणाले, राहुल गांधींनी अतिशय अचूक मुद्दा मांडला
की या तुमच्या लॅटरल एंट्रीमध्ये मागासवर्गीय कुठे आहेत, एसटी एसटी आदिवासी समाज कुठे आहे. आणि मग त्यांनी ते प्रश्न विचारले, पीएमओ मध्ये किती मागासवर्गीय आहे, मिनिस्ट्रीच्या सगळ्या सेक्रेटरीज मध्ये किती मागासवर्गीय, किती बहुजन वर्ग आहे, त्याच्याकडे उत्तरं नाही आणि ती नाहीच आहे. भारताच्या प्रशासनात इनफॅक्ट मीडियामध्ये सुद्धा मेनस्ट्रीम मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात अप्पर कास्ट आणि क्लासवाले लोक आहेत, हे उघड आहे. असं असताना तुम्ही जेव्हा हा निर्णय घेता लॅटरल एंट्रीचा आणि युपीसीच्या बाजूला, बरं त्याच्या सुद्धा लक्षात घ्या, ही जाहिरात निघण्यापूर्वी पूजा खेडकर प्रकरण झालं होतं. ही जाहिरात निघण्यापूर्वी युपीसीच्या द्वारे कधी ईडब्ल्यूएस चा फायदा घेऊन, कधी अपंगत्वाचा फायदा घेऊन कसे लोक आलेले त्याच्याबद्दल भरपूर चर्चा चालू असताना आणि युपीएससी संशयाच्या घेऱ्यात असताना तुम्ही अशी लॅटरल एंट्रीची जाहिरात कशी काय आणता? तुमचा युपीएससीचा अध्यक्ष सोडून गेलेला असतो मुदत संपण्यापूर्वी, तुम्ही कशी काय जाहिरात आणता? म्हणजेच तुम्ही असं सगळं करत असताना या परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता, तो घेतला नाही. मग वक्फ बोर्डाला युटर्न, युपीएससी लॅटरल एंट्रीला युटर्न, ब्रॉडकास्ट बिलला युटर्न आणि अग्निवीरच्या बाबतीत जरी युटर्न घेतला नसला तरी सुद्धा आता आस्ते कदम चाललेले आहे. आणि जातीगत जनगणनेच्या बाबतीत आता भाजप संघ सुद्धा म्हणू लागलेला आहे की जातीगत जनगणनेला आमचा विरोध नाहीये. जे भाजप इतक्या स्पष्टपणे कधी त्यांनी मागणी केली नव्हती, जी आता आरएसएसने केलेली आहे. त्यामुळे जेव्हा जातीगत जनगणनेचं समर्थन आरएसएस करतं आणि भाजपला ते करता येत नाही, हा पण एक प्रकारचा युटर्न आहे. सो या गोष्टी मोठ्या प्रमाणात ते आपल्याला बघायला मिळाल्या आणि या मर्यादा दाखवून देतात. मणिपूरच्या बाबतीत निवडणुकीच्या आधी कधी कुणी बोलत नव्हतं, पण ते सरसंघचालक आता जेव्हा जाहीररित्या म्हणतात मणिपूरमध्ये विचित्र स्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे, याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे दाखला तुम्हाला? आता तरी मोदींनी तिकडे गेलं पाहिजे, तो आपल्या कदाचित बोलण्यात पुढे प्रश्न येईल. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की या अशा सगळ्या युटर्न गव्हर्नमेंटमुळे या सरकारवरती टीका झालेली आहे आणि मोदींना त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये किमान असे युटर्न आपल्या नावावरती लिहिले जाऊ नये याची त्यांना काळजी घ्यावी लागेल. सर, यावेळी एक देश एक निवडणूकला मंत्रिमंडळाकडून संमती दिली, हा मुद्दा पूर्णत्वास नेतील का मोदी? म्हणजे युटर्नची पार्श्वभूमी आहे, आता हा मुद्दा पूर्णत्वास नेतील का, की पुन्हा युटर्न घेतील या मुद्द्याच्या बाबतीत? एक तर रामनाथ कोविंद राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली निवडली आणलेली समिती होती जिने हा अभ्यास सादर केलेला आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष विधेयक काय येते ते आपल्याला बघावं लागेल, जे येत्या हिवाळी अधिवेशनात येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपल्याला या सगळ्या विधेयकाची सिस्टीम काय ती आपल्याला कळेल. राज ठाकरेंनी सुद्धा कालच ट्विट केलेले आहे, याच्याबद्दल एक्सपोज केलेली आहे. साधे प्रश्न आहेत, कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत. तुम्ही हे एकदा ठरवल्यानंतर ज्या निवडणुका त्याच्या आधी आहेत त्या पोस्टपोन करणार का, ज्या पुढे आहेत त्या प्रिपोन करणार का? ही योजना राबवल्यानंतर मध्ये एखादं सरकार गडगडलं तर मग काय राष्ट्रपती राजवट लागू होणार का, तर परत इलेक्शन होणार? काहींचं असं आहे की समजा एखाद्या राज्यामध्ये ती निवडणूक जाहीर झाली किंवा प्रिपोन करावी लागली तर त्यांना काही पक्ष राज्यांना कदाचित जास्तीचा काळ मिळू शकतो, जास्तीचा, काहींचा कमी पण होऊ शकतो. तर या बाबतीत काय आहे आता याच्यामध्ये फार डिटेलमध्ये याच्यात खूप जाते, कारण आपल्या संसदेमध्ये म्हणजे आपल्या घटनेमध्ये आपण आपला देश हा युनियन ऑफ स्टेट्स आहे आणि त्यामध्ये युनियन ऑफ स्टेट्स आहे आणि राज्यांचं महत्व मान्य आहे, देशाला राज्यांचं महत्व मान्य आहे. अशा वेळी निवडणुकांचा हा विषय पूर्णतः केंद्रीकृत करणं हे घटनेच्या स्पिरिटच्या विरोधात आहे का हे बघावं लागेल. त्याच्याही पुढचा प्रश्न की एक तर असं केल्यानंतर जो मुख्य मुद्दा मांडला जातो की याच्यामुळे सगळ्या खर्चावरती मर्यादा येईल. हा, जो फार खर्च करावा लागणार नाही, दरवेळी सारख्या निवडणुका होत असतात त्यामुळे विकास कामावरती बंधनं येतात. पण आपल्याकडे अनेक राज्यांमधली भौगोलिक सामाजिक राजकीय परिस्थिती सुद्धा वेगळी आहे आणि त्यामुळे ते चाललेलं आहे. बरं, निवडणुकांमुळे त्या त्या ठिकाणी एक सारखं घुसळण सुद्धा चालू राहते आणि टॅब सुद्धा तुमच्यावरती राहतो. एक देश एक निवडणूक ही घोषणा मोठी आहे, चांगली पण आहे ती, त्याचे काही फायदे दाखवताही येतील, पण ती आता तातडीची गरज आहे का हेही बघावं लागेल. आणि तिसरा प्रश्न की ते करू शकतील का युटर्न घेतला जाईल, त्याच्या दोन भाग आहेत. एक, विरोधक याला किती जोरानं विरोध करतायत हे बघावं लागेल आणि मला जे दिसतंय ते असं की विधेयक आणल्यानंतर ते पारित करायचा प्रयत्न झालाच, एक तर ते पारित होऊ देणार नाही विरोधक, म्हणजे याची सुद्धा पुन्हा जेपीसी बसवली जावी, कारण रामनाथ कोविंद यांची समिती हा शासकीय पार्ट आहे, त्याला काही फरक नाही पडत. सगळ्या विरोधकांचं जेपीसी मधलं नेतृत्व असेल, सीपीसी जेपीसी यांच्या माध्यमातून त्याची चर्चा व्हावी, संसदेत चर्चा, जेपीसी मधली चर्चा, आणि त्याहून पुढे कोर्ट सुद्धा याच्यात हस्तक्षेप करू शकतं. उद्या जर का राज्यांनी म्हटलं की आमचा कार्यकाळ मर्यादित करण्याचा अधिकार कुणी दिला, या राज्यामध्ये काय बेकायदेशीर प्रक्रिया चाललेली आहे का म्हणून राष्ट्रपती राजवट लावली आहे. त्यामुळे जर का आज लक्षात घ्या, भाजप, आज काँग्रेस आणि अन्य भाजप विरोधी पक्षांची सरकार आहे. ममता बॅनर्जी उद्या जर का महाराष्ट्रात महाविकास आघाडी आली, तिकडे तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार आहे,
तमिळनाडूमध्ये भाजपेतर सरकार आहे. या सरकारांनी म्हटलं की आम्हाला या तुमच्या एका निवडणुकीत नाही पडायचं, तुम्ही कसं काय आम्हाला, एक लक्षात घ्या, निवडणुका प्रिपोन कराव्या लागल्या तर आहे ती सरकार थांबवावी लागणार. ती तुम्ही कोणत्या बेसिसवर थांबवणार? त्यासाठी घटना दुरुस्ती होणार. घटना दुरुस्ती झाली की तिला चॅलेंज केलं जाणार. सुप्रीम कोर्ट हे कस्टोडियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यामुळे हा सगळा हा पाहता हे इतकं सोपं नाहीये. युटर्न होईल की नाही मला माहित नाही, पण गाडी स्लो नक्की होईल. सर, सुरुवातीला लोकसभा सत्रांमध्ये राहुल गांधींनी मोदींना घेरलं अशा त्याच्या बातम्या पण झाल्या, त्याची चर्चा पण झाली. त्यामुळे मोदी बॅकफुटवर गेले असं चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं. आता 100 दिवसांनंतर तुम्हाला काय दिसतंय? मोदी खरंच बॅकफुटवर आहेत, विरोधक फ्रंट फुटवर आहेत, काय दिसतंय? मोदी फ्रंट फुटवर नक्की नाही. जर का ते बॅकफुटवर गेलेत असं मी म्हणणार नाही, कारण उलट मी तेच मगाशीच म्हणालो की उलट मोदी सरकार आताच आहे सरकार अजूनही आपला प्रचंड बहुमत आहे अशाच प्रकारे त्यांचं काम चाललेलं दिसतंय. त्यामुळे व्हर्च्युअली तरी ते बॅक फुटवर दिसत नाहीये. विरोधक फ्रंट फुटवर नक्की आहे. राहुल गांधींमध्ये जो नव्यानं न्यू फाउंड कॉन्फिडन्स बघायला मिळतोय तो अनप्रेसिडेंटेड आहे. आधी तितका तसा जाणवला नव्हता. 2014चे दिवस मला आठवत आहेत, ज्याच्यानंतर त्यांना मोदी मीडियानं अगदी जोरदार पद्धतीने पप्पू म्हणून तयार केलं होती, इमेज तयार केली होती. त्या तुलनेत राहुल गांधी आता मैलोन मैल पुढे आलेले आहेत त्याच्या. त्यामुळे फ्रंट फुटवरती विरोधी पक्ष नक्कीच आहे. 100 खासदारांसह काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला. राहुल गांधींची प्रतिमा सुद्धा भारतात अधिक चांगली होत चाललेली आहे. त्याला कारण आहे, 10 वर्षांनंतर आता मोदींचं सारखं कोणी कौतुक करत बसणार नाही. ती फेज 2014ला होती, 2021 पर्यंत ती टिकली आणि बेनिफिट मिळाला. नंतर तशा गोष्टी राहिल्या नाहीत, कारण लोकांना चटणी बसायला लागली. एक छोटं जीएसटीचं, मगाशी युटर्नचं आपण म्हणालो, हाच रेफरन्स याला लागून ठेवतो की या सरकारचा कसा प्रॉब्लेम आहे. आज मला सांगा, चेन्नईतला किंवा तमिळनाडूतला साधा हॉटेल मालक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारतो तेव्हा नुसता बन पावला एवढा जीएसटी आणि बटरला एवढा जीएसटी आणि बन बटरला तुम्ही एकदम मोठा जीएसटी लावता, त्यामुळे लोक माझ्या हॉटेलमध्ये येऊन बन वेगळा मागवतात, बटर वेगळा मागवताय. आणि याच्यावरती त्या वाईनकडे काही उत्तर नव्हतं. इंडेक्सेशन जे घराच्या व्यवहारांसंदर्भात आलं होतं त्याच्यावरती युटर्न करावं लागलं. जीएसटी, ज्या जीएसटीचा उल्लेख मोदींनी त्यावेळी मध्यरात्रीचं ते सेशन झालं होतं त्यावेळी 18 अध्याय, गीतेचे 18 अध्याय, तसे जीएसटीचे 18 अध्याय वगैरे केले होते. आज त्या जीएसटी बद्दल सगळे व्यापारी, सगळे कॉर्पोरेट खडे फोडत आहेत की याच्याने काय नक्की सुधारणा झाली आणि काय स्वस्ताई आली. आज तुम्ही जर आज तुम्हाला आज एक मोठा विषय सध्या झालेला आहे की आरोग्य विम्यावरती जीएसटी लावावं की नाही. मुळातला एक तर विमा सगळ्यांना परवडत नाही, त्या विम्यावरती परत 18% जीएसटी लागायला लागलं तर काय करायचं. हे सगळं पाहता या सरकारला बॅकफुटवर जरी गेलं नसलं तरी लोक कल्याणकारी निर्णय घेणं, अग्रेसिव्ह इंडस्ट्रियलायझेशन, कमर्शियलायझेशनच्या पलीकडे सोशल कॉज साठी निर्णय राबवणं, जे त्यांनी राबवायला सुरुवात केलेली दिसते. आता 70 वर्षाच्या पलीकडेच्या सुद्धा नागरिकांसाठी 5 लाखाचा आरोग्य विमा हे त्याचंच द्योतक आहे. त्यामुळे याचा त्यांना विचार करावा लागेल. सो त्या दृष्टीने मोदी बॅकफुटवर नाही गेलेले, फ्रंटफुटवर त्याची त्यांची अपेक्षा असेल की जी त्यांनी 2019 नंतर दाखवली, ट्रिपल तलाक असेल किंवा अन्य बाकीचे सगळे निर्णय घेतले, अनेक गोष्टी झाल्या, त्याच्या वेळी असेल. पण आता ते फ्रंटफुटवर नाही, विरोधक फ्रंटफुट. तर शेवटचा प्रश्न, गेल्या 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड पाहिलं ऑफिशियल, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर दिसत आहेत आपल्याला आणि योजना दिसत आहेत भरपूर. आणि अमित शहानी या 100 दिवसांचा जेव्हा उल्लेख केला त्यांच्याही तोंडून बऱ्याचशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर खर्च केलेत आम्ही, हे दिसून आलंय. यातून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे यांनी मोदी सरकारने कुठल्याही सामाजिक मुद्द्यांना स्पर्श केले नाही, हिंदुत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केले नाही. इथून पुढची 5 वर्ष हिंदुत्व थोडंसं बाजूला ठेवून इन्फ्रास्ट्रक्चर आणि योजना यांवरच मोदींचं भर राहील का, एनडीए सरकारचं भर राहील का, इंटेन्शन्स काय दिसत आहेत? हा अतिशय महत्वाचा प्रश्न. हो, असं आहे. मी काही काळापूर्वीच आमच्या पुढारी न्यूजच्या, ज्याच्यामध्ये माझा सोलो शो असतो डिजिटलला, त्याच्यात मी म्हणालो होतो की हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह चालतं हेच एक फेक नॅरेटिव्ह आहे. महाराष्ट्रामध्ये नितेश राणे जे काही हिंदुत्वाच्या रॅलीज काढतायत, घोषणा देत आहेत, रामगिरी महाराजांचं कौतुक करतायत, मुसलमानांच्या बाजूने काहीतरी टीका टिप्पणी करतायत, त्यांच्यावर व्यवहार करू नका, हे जे काही हिंदुत्वाचं राजकारण आहे, हे नॅरेटिव्ह चालतं, हे एक फेक नॅरेटिव्ह आहे. महाराष्ट्रात तर ते त्याहून चालत नाही आणि देशात आता चालणं बंद झालेलं आहे. हे आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये ज्या 60 जागा भाजपनं गमावल्या त्यातून बघायला मिळालेलं आहे. आणि हे भाजपला लक्षात आलेली ही चांगली गोष्ट आहे. आणि म्हणूनच ते आता इन्फ्रास्ट्रक्चरचा तुम्ही उल्लेख केला, सुमारे $3 ट्रिलियन इतक्या रकमेचा हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट चाललेल्या आहेत. वाढवण बंदर असेल, विविध प्रकारच्या मेट्रो भारतभरातल्या असतील, राज्यांमधल्या ज्या योजना ज्या जरी केंद्राच्या असल्या तरी त्या भाजप सरकारच्या पातळीला, एक सुभद्रा योजना ज्याच्यामध्ये
बऱ्यापैकी एज साईज असलेल्या 25 ते 60 वयोगटातल्या महिलांना एकूण 50,000 रुपये मिळतील. लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, मी आता जी लिस्ट केलेली आहे ती. बाकी रस्ते, मेट्रो, एअरपोर्ट्स, वाराणसीमध्ये लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट बनत आहे. याशिवाय सुमारे 20,000 कोटी हे 9.3 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीमध्ये देण्यात आलेले आहेत. या गोष्टी त्यांना कराव्या लागणार आणि बाकीचे पण अनेक प्रोजेक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची अख्खी लिस्ट वाचून दाखवता येईल. शेवटी तुम्हाला लोकांच्या हाताला काम किंवा त्यांच्या खिशामध्ये दाम किंवा त्यांच्या भोवतालचा विकास बाजूला बदलताना दिसला पाहिजे. हेच ते करते. तुम्हाला हिंदुत्वाच्या पातळीला हिंदुत्व ही पॉलिसी नाही असू शकत, हिंदुत्व ही घोषणा असू शकते, हिंदुत्व पॉलिसी नाही असू शकत. आणि ते कळल्यामुळेच आता हे चाललेलं आहे. तुम्ही मला पुढे काय होईल, पुढे मला असं दिसतंय की युनिव्हर्सल इन्कम स्कीम ही जगभरात अनेक ठिकाणी वापरायचा प्रयत्न होतो, ज्याच्यावरती विचार चाललेला आहे की भारतातल्या बेरोजगार तरुणांना 1, 2, 2.5, 3,000 रुपये दर महिन्याला दिले जाऊ शकतात का, फ्री ट्रेनिंग दिलं जाऊ शकतात का, पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन पूर्ण सरसकट फ्री करता येईल का, किंवा एकदम थ्रू अवे प्राइस मध्ये करता येईल का. तुम्हाला जनतेच्या मनात हृदयात हात घालून मत काढायचं असेल तर तुम्हाला इथे जावं लागेल. हिंदुत्वाचा अजेंडा आता यापुढे म्हणजे हिंदुत्वाचा एक सायकल येते. 2090च्या दशकामध्ये एकदा सायकल आली होती, तेव्हा त्याचा फायदा मिळाला. नंतर परत या 2014च्या काळामध्ये परत त्याची एक अख्खी सायकल झाली. लक्षात घ्या, 2014ला काँग्रेस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं सत्ता भ्रष्ट झाली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन त्याला कारणीभूत ठरलं होतं, धर्माच्या नाही. मोदी सरकार स्वतः आलं होतं ते काय मोदी आएंगे अच्छे दिन लाएंगे याच्यासाठी आलं होतं, हिंदुत्वासाठी नाही. 2021ला 300 पार जागा झाल्या होत्या, हिंदुत्वासाठी नाही. राम मंदिर मिळाल्यानंतर सुद्धा भाजपला जागा त्याच्या आधी चांगल्या होत्या, पण राम मंदिर बनल्यानंतर घटल्या, कारण हिंदुत्वासाठी नाही. आणि त्यामुळे विकास आणि हाच विकास 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 हाच मंत्र असणार आहे आणि आता नुसतं लोकांपर्यंत जाऊन चालणार नाही. आता तळागाळातल्या लोकांसाठी जरा तिजोरी खाली करावी लागेल, त्यांच्या हातातला पैसा आला पाहिजे, त्यांना या ना त्या बाजूने स्कीम्स दिल्या पाहिजेत आणि त्यातून लोक सबल झाले. मग तुम्ही त्यांना फ्री राशन द्या, त्यांना तुम्ही लाडकी बहीणमध्ये इन्कॉर्पोरेट करा, त्यांना तुम्ही किसान सन्मान योजना द्या, तुम्ही त्यांचा मेडिकलचा इन्शुरन्स जास्तीत जास्त वाढवून द्या, लोक सुखी होतील. ज्या प्रकारे देणं शक्य आहे त्या प्रकरणात द्या, सरकारी नोकऱ्या वाढवा. दुसरी गोष्ट बेरोजगार भत्ता, हे जर का प्रकरणं झाली तर मोठ्या प्रमाणात असंतोष कमी होईल आणि मोदी सरकारला अधिक चांगलं एस्केलेट करायला वाव मिळेल. सर खूप खूप धन्यवाद. एक फक्त छोटासा किस्सा सांगतो आणि मी जातो. माझं स्वतःचं मत आहे की 100 दिवस गणायची काहीही गरज नाही. 100 दिवस ही एक फॉल्स कल्पना आहे. 5 वर्ष हाच तुमचा लेखोजोखा असू शकतो. 100 दिवस ही अशी कल्पना आहे की एक वेस्टर्न कंट्री मधून आलेली कल्पना आहे, ती भाजपने कशी काय स्वीकारते मला माहित नाही. दुसरी गोष्ट, हनीमून पिरियड जो मानला जायचा, तर त्यासाठी नाही, हनीमून पिरियड म्हणून नाही, तर आम्ही पहिल्या दिवसापासून काम करण्यासाठी सुरू केलेलं आहे. एक लक्षात घ्या, सरकार म्हणजे कॉर्पोरेट कंपनी नाही की 6 महिन्यात रिझल्ट नाही दिला तर सीईओ ला काढून टाकलं, असं नाही. त्यामुळे मी 100 दिवस मानत नाही. मी सरकारची पूर्ण जी काही कामाची पद्धती आहे ती जास्तीत जास्त आपण 2.5 वर्षानंतर विचार करू शकतो, पूर्ण 5 वर्षानंतर करू शकतो. हे 100 दिवस वगैरे या फॉल्स कल्पना आहेत, फेक नॅरेटिव्ह आहेत आणि निषेधार्ह निकष आहेत हे. 100 दिवस म्हणजे काय, तुमचे आकडे गाठण्यासाठी तुम्ही काय वाटेल ते करणार का, की आम्हाला पटापट आकडे गाठायचे? अरे नाही, 100 दिवसात आपण हा कायदा गाठला. कायदे पार प्रक्रिया करणं ही एक लॉंग टर्म प्रक्रिया आहे, धोरणं राबवणं एक लॉंग टर्म प्रक्रिया आहे. 100 दिवस नावाच्या नॅरेटिव्हचं मी कौतुक करत नाही. सर खूप खूप धन्यवाद. मोदी सरकारच्या गेल्या 100 दिवसातला लेखाजोखा तुम्ही मांडला, अनेक महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडले. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार.